लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे दिग्गज नेते यांना पराभवाचा सामना करावा लागला। मात्र संभाजीनगरमध्ये शिंदे गटाच्या संदीपान भुमरे यांचा लाखांच्या मताधिक्याने विजय झाला। त्यामुळे आगामी विधानसभा आणि मनपा निवडणुकीत संभाजीनगरात महायुतीचं पारडं जड राहील असं बोललं जातंय। मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला जोरदार धक्काही दिलाय। बघूयात काय घडतंय छत्रपती संभाजीनगरात। विधानसभा निवडणुकीपूर्वी संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपाला मोठा धक्का दिलाय। भाजपाचे माजी महापौर राजू शिंदे यांच्यासह 7 ते 8 माजी नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत आता पक्षप्रवेश करणार आहेत। रविवारी 7 जुलै रोजी संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळाव्यात हे नगरसेवक हाती मशाल घेणार आहेत। माजी उपमहापौर राजू शिंदे, 7 ते 8 माजी नगरसेवक, 5 मंडळ अधिकारी, जिल्हा परिषदेचे 1 माजी सदस्य हे हाती मशाल घेणार अशी माहिती मिळते। भारतीय जनता पार्टीतून आता जाण्याचा विचार चाललाय आमचा। आज तर भारतीय जनता पार्टीमध्येच आहे मी, पण असा विचार आहे की भारतीय जनता पार्टी सोडून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेमध्ये जायचा विचार चाललाय। पुढील 3 महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडतायत। अशात हा पक्षप्रवेश भाजपासाठी मोठा धक्का समजला जातोय। विशेष म्हणजे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती। त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुन्हा पश्चिम विधानसभेतून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। कोण आहेत राजू शिंदे? भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे आणि मंत्री अतुल सावे यांचे निकटवर्तीय म्हणून ते परिचित आहेत। संभाजीनगरातून भाजपाकडून सलग 3 वेळा नगरसेवक म्हणून ते विजयी झालेत। संभाजीनगर मनपामध्ये उपमहापौर सभापती पद त्यांनी भूषवलंय। लोकसभेला मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांना उमेदवारी द्यावी यासाठी 6 ते 7 नगरसेवकांची मोट बांधलेली होती। वेगवेगळे कारण आहे, वेगवेगळे लेवलला स्थानिक लेवलचे वेगवेगळे कारण आहे, पश्चिम विधानसभेचे वेगळे कारण आहे। काही सगळे कारण एकत्र जर केले तर फक्त भारतीय जनता पार्टीला शिंदे गटाचंच काम करायसाठी या भारतीय जनता पार्टी संभाजीनगरमध्ये राहिलं असं वाटतं। 2019च्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून राजू शिंदेंनी शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती। या निवडणुकीमध्ये राजू शिंदेंना 43,347 तर संजय शिरसाट यांना 83,792 मतं मिळाली होती। 40,000 मतांनी संजय शिरसाट यांचा विजय झाला होता। दरम्यान राजू शिंदे पुन्हा एकदा संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरल्यास संजय शिरसाट यांचं टेन्शन मात्र वाढू शकतं। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।